श्री स्वामी समर्थ मंडळी. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आता खूपच सुंदर भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत आपण पाहत आहोत की राकेशने आतमध्ये एंट्री केलेली आहे. आता राकेश सुभेदार आणि किल्लेदार यांना बर्बाद करायला आणि त्याच्यातच त्याला आता समजलंय की सायली प्रेग्नेंट आहे आणि त्याचमुळे आता मात्र जर का सायलीला काही झालं तर सुभेदार किल्लेदार सगळेच हादरतील आणि या सगळ्यामध्ये माझा बदला पूर्ण होईल. आणि यासाठी त्यांनी आता महाभयंकर खेळी खेळलेली आहे. आणि हीच खेळी मात्र आता इकडे त्याच्या अशा काही अंगाशी येणार आहे. आणि त्यानंतर स्वतः आता सुमन पुन्हा एकदा आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने धडा शिकवणार आहे. आतापर्यंत आपल्या नवऱ्याला धडा शिकवणारी सुमन आता आपल्या मुलाच्या विरोधामध्ये सुद्धा ठामपणे उभी राहत त्याला धडा शिकवणार आहे. हो प्रेक्षकांनो, नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सायलीवरती हल्ला करणं राकेशला किती भारी पडणार, सगळं सगळं आपण सविस्तरपणे पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता सर्वजण सायली तयार होऊन येण्याची वाट पाहत असतात. अर्जुन तर अगदी सायलीच्या वाटेकडे डोळेच लावून असतो. सायली अर्जुनपर्यंत न आल्यामुळे अर्जुन म्हणतो, सायली अजून कशी नाही आली, एवढा उशीर का होतोय? प्रतापराव म्हणतात, अरे थांब, तिला तयार तरी होऊ देत. आता सर्वजण अर्जुनवर हसू लागतात. तर त्याच वेळी विमलताई आणि सुमन काकू सायलीला घेऊन येत असतात. आणि सायली एवढी छान तयार झालेली असते आणि छान गजराही तिने माळलेला असतो. सायलीचं सौंदर्य अजूनच खुललेलं असतं. आणि एवढं छान सायलीला पाहून अर्जुनची नजर काही हटतच नसते. सायली पुढे येताच कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं किती सुंदर दिसतेस. तर प्रतिमा आत्या म्हणतात, खरंच सायली, खूप गोड दिसतेस तू. तर त्यानंतर पूर्ण आजी तर सायलीची दृष्टच काढतात आणि म्हणतात, माझ्या सायलीला कोणाची नजर नको लागायला, असं म्हणत काजळाचा टिक्का लावतात. तर त्यानंतर आता सायलीला ओटी भरण्यासाठी बसवलं जातं. आणि सायलीच्या ओटी भरणीच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली असते. सर्वप्रथम कल्पनाताई सायलीला हळद कुंकू लावत तिचं औक्षण करतात. तिची ओटी भरतात आणि तिला गोड पदार्थ खाऊ घालतात. तर त्यानंतर प्रतिमा त्या पुढे येतात. प्रतिमा त्या पुढे आल्यानंतर त्या सायलीचं औक्षण करतात आणि सायलीला भरभरून आशीर्वाद देत तिची ओटी भरतात आणि तिला गोड पदार्थ खाऊ घालतात. त्यानंतर सुमन काकू पुढे येतात. सायलीला हळद कुंकू तिचं औक्षण करतात आणि त्या सुद्धा सायलीची चोरोटी भरतात आणि तिला भरभरून आशीर्वाद देतात. घरातील प्रत्येक जण सायलीला भरभरून आशीर्वाद देत असतात. सुभेदारांच्या घरात खूप छान आनंदाचं वातावरण असतं. त्या निमित्ताने सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंब एकत्र आलेले असतात. आणि त्यानंतर सायलीची लाडकी नणद म्हणजे अस्मिता पुढे येते. सायलीचं औक्षण करते, तिला हळद कुंकू लावते आणि तिला शुभ आशीर्वाद देत, शुभेच्छा देत सायलीची ओटी भरते. आता सर्वजण खुश असतात. अर्जुन अगदी प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. आता अस्मिता सुद्धा सायलीची चोरोटी भरते. तर सर्वजण खूपच खुश असतात. आता 4 जणी झालेल्या असतात. पूर्णाई विमलला आवाज देत म्हणते, चल विमल, ये सायलीची ओटी भर, 5 सवाष्णी पाहायला हव्यात ना. तर आता विमलताई पुढे येतात आणि सायलीची चोरोटी भरत असतात. आणि अशा प्रकारे सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम आनंदात होत चालू असतो. आणि हे सगळं बघून राकेशला खूपच राग येत असतो. आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन हे दोघे जण एकच विचार करत आहेत की काही झालं तरी आता ही सायली आहे, तर हे लोक तिचे आता इतके लाड करतायत. पण ज्या वेळेला यांना समजेल की ज्या तन्वीची यांना इतकी ओढ आहे, ती तन्वी सायलीच आहे, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमचं कुटुंब पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबामध्ये आनंदी आनंद घडणार आहे. पण लवकरात लवकर मात्र आता हे सत्य समोर आलं पाहिजे. इकडे सायली विचार करते, काही झालं तरी आता मी जास्त दिवस विचार करू शकत नाहीये. जास्त दिवस मी थांबू शकणार नाही. प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना समोर बघते आहे. माझ्या समोर ते दिसतायत आणि असे असताना, ते समोर दिसत असताना मी आता या सगळ्यात गप्प बसायचं आणि त्यांना आई बाबा म्हणून हाक नाही मारायची. नाही नाही, मला काही झालं तरी ना सुद्धा आता माझ्या डिलिव्हरीची डेट जवळ येते आहे. तोपर्यंत मला लवकरात लवकर सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणलंच पाहिजे.
दोघे जण विचार करतात. अर्जुन मात्र थोडासा शांततेत विचार करण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून सायली प्रेग्नंट आहे, तिची प्रेग्नन्सी होईपर्यंत पुरावे सापडले तर ठीक, नाहीतर आता जसं काही सापडेल, जे काही सापडेल त्यानुसार पुढचे प्रयत्न करायचे, असे अर्जुनचा विचार आहे. पण सायली मात्र या सगळ्यांमध्ये इतकी घाई करते, तिला खूपच आता घाई झालेली असते. तिला आता कळतच नाहीये, की कधी एकदा मी घरच्यांना खरं सांगू, काय सांगू असा विचार ती करते. बरं हे सगळं होत असताना मग त्याच वेळेला आता नगराज जेलमधून सूत्र हलवत असताना आता इकडे सांगतोय सचिनला, की हे बघ काही झालं ना तरी सुद्धा आता लवकरात लवकर तुला या सुभेदार आणि किल्लेदार यांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे. सचिन आणि नागराज बोलत असताना राकेश सोबत ते फोनवर बोलत असतात आणि ते सांगतात, की त्यावर राकेश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, माझ्यावरती कुणालाही डाऊट आलेला नाहीये, कारण स्वतः मी आईलाच गोल गोल गुंडाळून टाकलेला आहे. म्हणजे काही झालं तरी सुद्धा आई ह्या सगळ्यामध्ये जोपर्यंत माझ्या बाजूने आहे ना, तोपर्यंत कुणीच माझं काही वाकडं करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो. आणि त्या मूर्ख सुमनला मूर्ख बनवणं किती सोपं आहे मला माहिती आहे. पण मी तुला अजून एक गोष्ट सांगतोय. तिला जसं मूर्ख बनवणं सोपं आहे ना, पण जर का तिचा एकदा विश्वास उडाला ना, मग मात्र तो विश्वास परत मिळवणं खूप कठीण आहे. आणि त्यामुळे तू आता तिला खोळात तर घ्यायचंच आहे, तर आपलं काम होणारच नाही. पण या सगळ्यामध्ये तू जरा जपून हे कर, कारण काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता लवकरात लवकर हे काम करायलाच पाहिजे. आणि आता काहीतरी कर, त्या सुभेदारांना काटा काढण्यासाठी त्यांना अशा ठिकाणी मारशील ना, की ज्या ठिकाणी त्यांना जास्त लागेल. आणि यावरती मग आता तो सांगायला लागतो, हो मला माहिती आहे, मी आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हेच करणार आहे. बरं असं म्हटल्यावरती मात्र आता राकेश फोन ठेवतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, की माझा प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे ना, या घरामध्ये सुभेदार आणि किल्लेदार या सगळ्यांवरती वार करायचा असेल, तर या सगळ्यांची लाडकी ती म्हणजे तन्वी, आणि तिला या सगळ्यामध्ये जर का आपण वार केला तर आणि तरच आपला वार अगदी योग्य ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणूनच आजचा वार तिच्यावरती होणार आहे. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, लवकरात लवकर मला आता गुड न्यूज देशील अशी मी अपेक्षा करतो. आणि काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता स्वतः माझे कान आसुसलेले आहेत हे सगळं ऐकण्यासाठी. त्यामुळे मला आता तू लवकरात लवकर ही बातमी देशील. आणि असं म्हटल्यावरती आता मात्र तो कामाला लागलाय. आजच्या रात्री तिचं काम तमाम करून टाकणार आहे असं म्हणायला लागलेला आहे. बरं तोपर्यंत सायली आता अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर काही नाहीये, मी तन्वी आहे हे सिद्ध करणारी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे प्रिया. आणि मला प्रियाला कोणत्याही परिस्थितीत भेटायचंच आहे. मी प्रियाला जोपर्यंत भेटत नाहीये तोपर्यंत मला आता मी तन्वी आहे हे पुरावे सापडणारच नाहीयेत. आणि त्यावरती अर्जुन आता तिला सांगायला लागतो, ऐक ना माझं एकदा, एकदा तरी ऐकून घे माझं म्हणणं. त्यावरती आता सायली काही अर्जुनचं ऐकत नाही. सायली म्हणते, अर्जुन सर काय चाललंय तुमचं? मी आता तुम्हाला म्हटलं ना, की तिला मी अशा पद्धतीने ट्रॅप करेल ना, तुम्हाला तर माहिती आहे ना माझं 2.0 व्हर्जन, आणि तेच तिला मी दाखवणार आहे. तिला अशा पद्धतीने मी आता ट्रॅप करणार आहे, की काही झालं तरी या प्रिया या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत आता मात्र काहीच करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावर ती आता लगेचच सांगायला लागतो अर्जुन, की ऐक ना सायली, ऐक ना, तू आत्ता जाऊ नकोस, माझं एकदा म्हणणं तरी ऐक. पण सायली कुठली ऐकायला तयारच नाहीये. सायली काय ऐकत नाही आणि आता ती जायला निघालेली आहे. बरं ज्या वेळेला हे सगळं चालू आहे आणि त्याच वेळेला इकडे आता राकेश वाट पाहतोय सायलीवरती हल्ला करण्याची. अर्जुन विचार करतोय, नाही, जर का प्रियाने असा विचित्र पद्धतीने हिला सात्य सांगितलं आणि हिला काही परिणाम झाला तर? नाही, मी बाळाच्या बाबतीत आता कोणतीही रिस्क घेऊ शकत नाहीये. बाळाच्या बाबतीत मला कोणतीही रिस्क घ्यायचीच नाहीये. ते काही नाही, काही झालं तरी सायलीला थांबवायलाच पाहिजे. सायलीला असं म्हणत तो आता बाहेर निघालाय. पण त्याच वेळेला आता आपण पाहतोय, की इकडे महेश खरं तर आता आलेला आहे सुभेदारांच्या घरामधून.
किल्लेदारांच्या घरात गेलेला असतो, पण तो पुन्हा एकदा आलेला आहे. कारण आता त्याला सायलीला संपवायचं आहे आणि त्यानंतर हातामध्ये चाकू घेऊन तो सायलीवरती वार करण्यासाठी आलेला आहे. आणि काही झालं तरी आज सायलीचं काम तमाम करायचं, असा मात्र त्याने आता विचार केलेला आहे. असा बरोबर रीतीने त्याने निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता लगेचच तो आता चाकू घेऊन उभा आहे आणि तितक्यातच तिकडे अर्जुन आलेला आहे. कारण अर्जुनला आता इतक्या रात्री प्रियाकडे जाऊ नको हे सांगण्याचा तो सायलीला प्रयत्न करतोय आणि त्याच वेळेला आता अर्जुन सांगतोय, सायली थांब, सायली थांब, तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. पण आता सायली काही थांबायला तयारच नाहीये. सायली काही ऐकायलाच तयार नाहीये. पण त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो, थांब, तुला माझी शपथ आहे, असं म्हटल्यावर ती मात्र आता सायलीला थांबणं भागच पडतं. पण ती खूपच चिडलेली आहे. काय चाललंय अर्जुन सर तुमचं? म्हणजे मी तुम्हाला इतकं सांगण्याचा प्रयत्न करते. मी आता चांगल्या कामासाठी चाललेली आहे. तुम्ही मला अडवू नका. पण तुमचं आता एकच टुमणं चालू आहे. सारखं सारखं सायली थांब थांब. मी आता अजिबात थांबणार नाहीये. असं म्हटल्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, सायली खूप रात्र झालेली आहे. आता राकेश विचार करायला लागतो, हे काय चाललंय? म्हणजे काही झालं तरी सुद्धा आजच्या आज आता मला हे काम करायचंच आहे. पण अचानकपणे हा अर्जुन कुठून आलाय? म्हणून आता तो लपून बसलेला असतो आणि त्याच वेळेला मात्र अर्जुन सायलीला आत घेऊन गेलाय. मात्र आता हा डाव राकेशचा फसलाय आणि त्यानंतर राकेश विचार करतोय, काय करू काय करू, म्हणजे हा डाव तर फसलाय, पण या सगळ्यामध्ये मी काही झालं तरी आता सायलीला सोडणार नाहीये. मग तो पुन्हा एकदा फोन लावतो नागराजला. नागराज आता सांगायला लागतो, काय झालं, म्हणजे आता काम झालं का? यावरती तो म्हणतो, नाही, काम तर नाही झालं. तो अर्जुन इतका मध्ये कडमडतो ना, की काय सांगू मी यावरती. मग आता तो सांगायला लागतो, हे बघ, काही झालं ना तरी सुद्धा तुला उद्याच्या उद्या काम करायचंय. त्या सायलीने आता माझ्यासोबत कमी नाही हे सगळं केलेलं. तिला तर असा मला धडा शिकवायचा आहे ना, की आता काहीच बोलायची सोय नाही. यावरती तो म्हणतो, सगळं होणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. सगळ्यांचा बदला घेतला जाणार आहे. सगळ्यांना बरोबर रीतीने आता बदला मिळणार. असं म्हटल्यावरती इकडे नागराज सांगतोय, तो म्हणजे सचिनला, तू एक काम कर, तू सुद्धा तुझ्या परीने असा एक प्रयत्न कर ना, की आता जो काही बॉम्ब आहे तो बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न कर. पण मला सांगत नाहीयेस तू काय बॉम्ब आहे ते. असं म्हटल्यावरती तो सचिन सांगतो, तुमच्यापासून काय खरं तर आता लपवायचं. आता प्रिया प्रेग्नंट आहे हे वाक्य ऐकल्यावरती नागराजचे डोळे चकाकलेत आणि त्यानंतर नागराज आता सांगायला लागतोय, ही तर प्रियासाठी मोठी लॉटरीच आहे. यावरती तो म्हणतो, तेच तर, आणि तिला हीच बातमी जाऊन सांगायची आहे, ती म्हणजे सुभेदारांना. पण काय माहिती आहे का, मी कसं त्याच्यापर्यंत पोचणार? माझा फोन अस्मिताने ब्लॉक केलाय. आणि त्यावरती नागराज म्हणतो, अरे ही तर मोठी गुड न्यूज आहे. पण आता ही न्यूज प्रियासाठी जास्त महत्त्वाची आहे. आणि फक्त प्रियासाठीच नाही आहे, तर आता ही गुड न्यूज आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. काही झालं तरी आता लवकरात लवकर ही न्यूज सुभेदारांच्या समोर गेलीच पाहिजे. असं म्हटल्यावरती आता तो सांगतो, एक काम कर ना, याच्यापेक्षा दुसरी चांगली संधी आपल्याला काय मिळणार आहे? आणि यावरती आता सचिन म्हणतो, म्हणजे संधी कसली संधी? तुम्ही कशाबद्दल बोलताय? जे काही बोलताय ते आता खुलून बोला, मला आता स्पष्ट सांगा, काहीच कळत नाहीये. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, संधीच म्हणायची याला. म्हणजे आपण कितीही प्रयत्न केला ना, तरी ही संधी आपल्याकडे चालून आली नसती. पण ती प्रिया आहे. प्रियाकडे ही संधी आलेली आहे आणि आपण त्याच संधीचं मात्र सोनं करायचं आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो, एक काम कर, जेल प्रशासनाकडून आता तू एक अर्ज दे. जेल प्रशासनाकडे अर्ज दिल्यावरती आता तुला या सगळ्यात प्रियाच्या नावाने अर्ज देऊन तिला आता तिच्या घरी तिच्या जी गुड न्यूज आहे ती सांगण्यासाठी एकदा जायची परवानगी मिळावी. असं बघ, मी मग पुढची गोष्ट बघू, आपण पुढे काय करायचं ते बघू. असं म्हटल्यावरती सचिन म्हणतो, असं होईल का? यावर नागराज म्हणतो, मी इतके दिवस इकडे राहतोय, कायदा अगदी कोळून कोळून प्यायल्यासारखं मला झालंय. आणि आता त्यामुळे चिंता करू नको, मी जे बोलतोय ना तेच बरोबर आहे. तू आत्ताच्या आत्ता जा, आत्ताच्या आत्ता जाऊन आता ताबडतोब तू या सगळ्यामध्ये मी सांगितलंय तेवढं कर. असं म्हणत त्याने आता पिन मारलेली आहे, ती म्हणजे
सचिनला. आता सचिन लगेच निघालेला आहे आणि तडक आपल्या कामासाठी. बरं, हे सगळं होत असताना आता दुसऱ्या दिवशी सायली काही ऐकायला तयारच नाहीये. सायली ऐकत नाहीये आणि ती आता अर्जुनला सांगायला लागते, अर्जुन सर, आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये. काल तुम्ही मला म्हटलं की काल जाऊ नकोस, पण आज मात्र मी प्रियाला भेटणार आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रियाला मला भेटायचंच आहे. आणि आता जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. अर्जुन तिला परत थांबवण्याचा प्रयत्न करतोय. प्रिया आता भेटणार नाहीये, आपण दोघे जण नंतर जाऊया आणि तिची भेट घेऊया. पण सायलीला आता संशय आलेला आहे की अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि ती सांगायला लागते, अजिबातच नाही, आता मी कुणाचंच काही ऐकणार नाहीये, मी कुणासाठी थांबणार पण नाहीये, मी आत्ताच्या आत्ता चाललेली आहे. असं म्हणत सायली बाहेर येते. आता राकेश इकडे लपून बसलेला आहे आणि राकेश या सगळ्यामध्ये तिथे लपून बसल्यावरती आता अर्जुन धावत पळत तिकडून आला. तिकडून आणि राकेश आता मागून सायलीला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. सायलीला मागून पकडण्याचा प्रयत्न करून तिला आता तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन तिकडे आल्यावरती त्याला आता रंगेहात पकडतो आणि काय करतोयस तू राकेश? मला तर वाटलं होतं तू आता सुधारला असशील, पण नाही, तू आता सुधारणार नाही. आणि या आवाजाने सायली मात्र घाबरलेली आहे आणि ती बॅक साईडला वाकून बघते. ज्या वेळेला ती मागे वळून बघते आणि त्यावेळेला तिकडे सुमन काकू पण आलेली असते. सुमनला आपल्या मुलावरती का कुणास ठाऊक डाऊट आलेला असतो, कारण एकदा नाही तर आता दोनदा या सगळ्यांमध्ये तो सुभेदारांच्या घरी आलेला असतो. सुमन त्याच्या मागावरती आहे आणि त्याच वेळेला समोरचं दृश्य बघून तिला धक्काच बसलाय. म्हणजे आता बापाच्याच पायावरती पाय ठेवून हा लेक सुद्धा हेच कारस्थान करत आहे याची सुमनला जाणीव झालेली असते आणि सुमनने मात्र आता त्याला पण शिक्षा द्यायची असं ठरवलेलं असतं. तर आता पुढे काय घडणार हे सगळं येणाऱ्या भागात आपण बघणारच आहोत. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.